नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मानसिक प्रक्रिया अभ्यासत आहोत। त्यामध्ये आज आपण प्रतिमा आणि कल्पना यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। बाह्य जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी संवेदना आणि अवबोध या मानसिक प्रक्रिया मूलभूत आहेत हे आपण पाहिले। या मानसिक क्रियांना बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते। उद्दीपकाच्या अस्तित्वाशिवाय ज्ञान इंद्रिय उद्दीपित होत नाहीत। ज्ञान इंद्रिय उद्दीपित कसे होतात हे आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे। मज्जातंतूमार्फत चेतकावर झालेला परिणाम मेंदूपर्यंत पोहोचवला जातो। हे जरी खरे असले तरी प्रत्येक वेळी अध्ययनार्थ्याला बाह्य उद्दीपकावर अवलंबून राहणे शक्य नसते। कुठल्याही प्रकारचं ज्ञान ग्रहण करत असताना प्रत्येक गोष्ट ही दाखवताच येईल अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट नसते। अशी कल्पना करा की जहाजाविषयी बोलायचे आहे किंवा विमानाविषयी सांगायचे आहे, तर हे बाह्य उद्दीपक वर्गात आणणे शक्य आहे का? आपण जर जहाजाच्या पार्ट विषयी किंवा जहाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगत आहोत, तेव्हा आपण प्रत्यक्ष जहाज वर्गात आणून विद्यार्थ्यांना दाखवणार का? अर्थातच नाही, किंवा ते शक्य नाही। एखाद्या प्रत्यक्ष किंवा चित्ररूपाने अगर प्रतिकृतीच्या स्वरूपात दाखवलेल्या बाह्य उद्दीपकाच्या अनुभवाचे पुनर्जीवन करता येईल का? अर्थातच यायलाच हवं, कारण अगोदर एखादी वस्तू पाहिलेली असेल आपण आणि तिला जर आपण परत आठवू शकत नसलो तर आपण अध्ययनच करू शकत नाही। अशा अनुभवाचे आपण पुनर्जीवन करू शकतो। अनुभवाचे पुनर्जीवन करता आले नसते तर आपल्याला अध्ययन करता आलेच नसते। म्हणजेच मागे झालेल्या गोष्टी हे आपल्याला आठवतात, त्यामुळे काय करू शकतो आपण? अध्ययन करू शकतो। तर अध्ययनामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे स्मरण हे आहे। अध्ययनार्थ्याने घेतलेले अनुभव त्याला मनचक्षू पुढे आणता येतात। समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येते। यालाच प्रतिमा असे म्हणतात। मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याविषयी प्रश्न पडलेला होता। प्रतिमा ही जागा त्या ठिकाणी गाळलेली होती। अध्ययनार्थ्याने घेतलेले अनुभव त्याला मनचक्षू पुढे आणता येतील। समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येते, यालाच डॅश म्हणतात। अशा पद्धतीचा प्रश्न पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला होता, तर त्याचं उत्तर होतं प्रतिमा। प्रतिमा म्हणजे जर उदाहरणार्थ आपण वर्गामध्ये विमानाविषयी बोलत आहोत, मग आपण ते विमान अगोदर पाहिलेलं आहे प्रत्यक्ष किंवा मग टीव्ही मध्ये, अशा पद्धतीने जे आपण ते पाहिलेलं आहे, मग ज्या वेळेस शिक्षक वर्गामध्ये विमानाविषयी बोलत असतात त्यावेळी विद्यार्थ्यांना ते मनातल्या मनात आठवून ते प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसलं पाहिजे। आणि जर ते आठवून डोळ्यासमोर चित्र येत असेल विमानाचं तर त्याला प्रतिमा असं म्हणतात। अशा अनेक प्रतिमातून प्रतिमा सृष्टी तयार होते। जसं की रथ असा शब्द उच्चारला की आकार, चाके, घोडे, लगाम, सारथी यांनी युक्त असा रथ आपल्या मनचक्षू पुढे येतो। बाह्य उद्दीपक नसताना ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन होते, त्याला प्रतिमा असे म्हणतात। म्हणजेच रथ या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाहीये, म्हणजे ज्ञानेंद्रिय उद्दीपक होण्याचं कुठलंही कारण नाहीये। म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात का? तर नाही। पण रथ हा शब्द आपण बऱ्याच वेळेस टीव्हीवर सिरियल पाहत असताना, महाभारत असो किंवा रामायण असो, यामध्ये आपण रथ पाहिलेला आहे। रथ हा जो काही शब्द आहे ते ऐकल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी युद्ध, शिपाई, त्याचबरोबर आकार, चाके, घोडे, लगाम, त्यामध्ये बसलेल्या काही व्यक्ती ज्या की आपण टीव्ही मध्ये पाहिलेल्या आहेत, ते आपल्या मनपटलावर किंवा आपल्या मनात त्याची एक प्रतिमा तयार होते। तर या ठिकाणी तुम्हाला प्रतिमा म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजलंच असेल। तर आता आपण प्रतिमाचे प्रकार पाहूया। तर प्रतिमाचे प्रकार: ज्ञानेंद्रियाच्या उद्दीपनाशिवाय घेतलेल्या अनुभवाचे पुनर्जीवन आपण अनेक वेळा करत असतो। मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध, श्रावणातला पाऊस आणि ऊन सावलीचा खेळ यासारख्या अनेक अनुभवाचे आपण पुनर्जीवन करू शकतो। ज्ञानेंद्रियाच्या अनुभवावरून प्रकार पडतात। त्यामध्ये बघा प्रकार कसे पडतात: दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा, औष्णिक प्रतिमा, अशा विविध प्रकारे प्रतिमाचे काय पडतात? प्रकार पडतात। मग या ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारे प्रतिमा देऊन खालीलपैकी कोणता प्रतिमेचा प्रकार नाही अशा पद्धतीचं
प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यासाठी दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा, औष्णिक प्रतिमा अशा पद्धतीचे प्रकार लक्षात ठेवले पाहिजेत। तर यानंतर आपण प्रतिमेची वैशिष्ट्ये पाहूया। प्रतिमेच्या वैशिष्ट्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर खूप महत्त्वाचे आहेत ही वैशिष्ट्ये। पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही। पूर्व अनुभवाशिवाय म्हणजे जर या अगोदर आपण विमान पाहिलंच नसेल तर नेमकं विमानाचं चित्र आपल्या मनामध्ये कसं तयार होईल? होऊ शकत नाही। म्हणजेच पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही। त्यानंतर आहे सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत। म्हणजे जे आपल्या मनामध्ये चित्र निर्माण होणार आहे ते सारख्या तीव्रतेने किंवा सारख्याच वेगाने निर्माण होत नाही। तर एखादी वस्तू आपण फार जवळून पाहिली आहे, फार अनुभवली आहे, तर तिचं चित्र जे आहे ते आपल्या मनपटलावर पटकन निर्माण होईल किंवा त्याची प्रतिमा लगेचच्या लगेच साकार होईल। परंतु एखादी गोष्ट आपण अंधुक किंवा नकळत पाहिलेली आहे तर तिची प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी जरा जास्तच वेळ लागेल। त्यानंतर आहे प्रतिमा स्पष्ट, अस्पष्ट, अंधुक निर्माण होणे पूर्वी घेतलेल्या अनुभवाच्या तीव्रतेवर अवलंबून असते। म्हणजेच काय, तर ज्या पद्धतीने आपण त्या वस्तूचा अनुभव घेतलेला आहे त्या पद्धतीने ती आपल्या मनपटलावर निर्माण होत असते। विविध प्रकारच्या प्रतिमा वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये सारख्या प्रमाणात जागृत होत नाही। प्रत्येकाची विचार करण्याची शक्ती ही वेगवेगळी असते। त्यामुळे प्रत्येकामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिमा ही सारख्या प्रमाणात जागृत होऊ शकत नाही। एखाद्याची स्मरणशक्ती फार तीव्र असते। एखादी गोष्ट ऐकली किंवा पाहिली की त्याविषयी वर्णन करणं किंवा सांगणं अगदी जशाच्या तसं जमतं एखाद्या व्यक्तीला, परंतु प्रत्येक व्यक्तीला ते जमेलच असं नाही। म्हणजेच प्रत्येकाची स्मरणशक्ती किंवा स्मरण हे वेगवेगळं असतं। त्या पद्धतीने प्रतिमा प्रत्येक व्यक्तीमध्ये सारख्या प्रमाणामध्ये जागृत होऊ शकत नाहीत। यानंतर आहे प्रतिमेची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते। म्हणजेच प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिमाची तीव्रता जी आहे ती भिन्न भिन्न किंवा वेगळी वेगळी पाहायला मिळते। प्रतिमा अस्थिर असतात, म्हणजे प्रतिमा ह्या स्थिर नसतात, त्या सारख्या बदलत असतात। जसं की गाडी म्हटलं की अनेक पद्धतीच्या गाड्या आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा आपल्या मनपटलावर त्याच्या विविध प्रतिमा तयार होतात, कारण आपण बऱ्याच प्रकारच्या गाड्या ह्या पाहिलेल्या आहेत। त्यामुळे प्रतिमा ह्या अस्थिर असतात। पुढचा मुद्दा आहे अवबोध व प्रतिमा यातील फरक। आजच्या व्हिडिओमधील सर्वच घटक हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। अवबोध व प्रतिमेवर 2019 ला प्रश्न पडलेला आहे। तर पहा फरक। अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते। प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो म्हणजे अवबोध। पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन ती म्हणजे प्रतिमा। म्हणजे अवबोध म्हणजे या अगोदर पण आपण पाहिलेलंच आहे, तरी पण परत एकदा, प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो म्हणजे अवबोध। म्हणजे आपण प्रत्यक्ष विमान पाहिलं ते झालं अवबोध, परंतु आज विमान पाहिलं आहे आणि उद्या त्या विमानाचं चित्र आपण डोळ्यासमोर आणत आहोत, म्हणजे ती झाली प्रतिमा। बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो। बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते। म्हणजे ज्या वेळेस आपण विमान पाहायला गेलो तेव्हा आपल्या ज्ञान इंद्रियावर काय झाला, परिणाम झाला। म्हणजेच आपल्या डोळ्यानं ते आपण पाहतोय ना, ज्ञान इंद्रियावर काय झाला, परिणाम झाला। बाह्य उद्दीपकाचे ज्ञान इंद्रियावर काय होतोय, परिणाम होतोय आपण प्रत्यक्ष विमान पाहताना, आणि जो काय परिणाम होतोय तो म्हणजे अवबोध। परंतु बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते, ती म्हणजेच प्रतिमा। म्हणजेच आपण या ठिकाणी प्रत्यक्ष विमान पाहतोय का, नाही, परंतु विमान म्हटल्यावर आपल्या मनात एक प्रतिमा तयार होते, एक प्रतिकृती तयार होते, एक चित्र निर्माण होतं, त्यालाच एकंदरीत प्रतिमा असं म्हणतात। यानंतर आहे प्रतिमा ही अवबोधाची नकल आहे। अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो। अवबोधात तुटकपणा जाणवत नाही, कारण अवबोध हे प्रत्यक्ष असतात ना,
परंतु प्रतिमा ही अप्रत्यक्ष असते. प्रतिमा हा आपल्या मनाने रचलेला एक खेळ असतो, त्यामुळे त्यामध्ये तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. आता अवबोध रिअल असल्यामुळे त्या ठिकाणी अस्थिरता नसते, बऱ्यापैकी अस्थिरता त्या ठिकाणी कमी असते. परंतु ज्या काही प्रतिमा आहेत ते आपलं मन रचणार आहे. आपल्याला तर माहिती आहे की मन हे कसं आहे, चंचल आहे. त्यामुळे प्रतिमा ह्या काय आहेत, अस्थिर आहेत. यानंतरचा फरक आहे, अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. अर्थातच अवबोधामध्ये जास्त जिवंतपना जाणवणारच ना, कारण ते रिअल आहे, आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. परंतु प्रतिमेमध्ये आहे का तसं? नाही. त्यामुळे अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा असतो किंवा जाणवतो. तर यानंतर आपण प्रतिमा याचे शैक्षणिक महत्त्व अभ्यासणार आहोत किंवा पाहणार आहोत. प्रतिमा निर्माण होण्यापूर्वी अवबोध स्पष्ट व अचूक असायला हवे. त्यासाठी अध्ययनात ज्ञानेंद्रियाच्या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व आहे. शिक्षकांनी अध्ययनार्थ्यांच्या मनात विविध प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत. शब्दांबरोबर चित्रे व प्रतिकृतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. अध्ययनार्थ्याचे अनुभव विश्व संपन्न होण्यासाठी शिक्षकाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. शिक्षकाने जो काही विषय आहे, विषयामध्ये जे काही ज्ञान दिलं आहे, त्या ज्ञानाला अनुसरून समग्र असं ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावं. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान देताना संकुचित वृत्ती बाळगू नये. शिक्षक हा ज्ञानाचा भंडार असतो. त्यामुळे आपल्याला जे जे माहिती आहे तितकी माहिती आपण विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. म्हणजेच विद्यार्थ्याचा अनुभव विश्व हे संपन्न होईल. विद्यार्थ्यांना अनेक गोष्टीची माहिती होईल. आपण ज्या पद्धतीने त्यांना सांगत आहोत, ज्या पद्धतीने रचना करत आहोत शब्दांची, ज्या पद्धतीने वर्णन करत आहोत, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विविध प्रतिमा निर्माण होतील. अध्ययनार्थ्यांना जितकं वेगळ्या प्रकारे शिकवता येईल तितकं वेगळ्या प्रकारे शिकवावे. उदाहरणार्थ, शब्द उच्चारावा, तो फळ्यावर लिहावा, त्याचे चित्र दाखवावे, शक्य झाल्यावर फलकावर चित्र काढावे, अध्ययनार्थ्याकडून तो शब्द उच्चारून घ्यावा. असे केल्यामुळे अध्ययनार्थ्याच्या मनात स्पष्ट व अचूक प्रतिमा निर्माण होईल. प्रतिमांची निर्मिती विचार प्रक्रियेला खूप मदत करू शकेल. दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा अशा सर्व प्रकारच्या प्रतिमा निर्माण करण्याची संधी अध्ययनार्थ्याला उपलब्ध करून द्यावी. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनपटलावर प्रतिमा आपल्याला निर्माण करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. यानंतर आहे कल्पना, इमॅजिनेशन. अध्ययनाशी संबंधित असणाऱ्या सर्व मानसिक प्रक्रियांचा आपण अभ्यास करीत आहोत. बाह्य जगाचे ज्ञान मिळवणाऱ्या संवेदना आणि अवबोध या मूळच्या मानसिक प्रक्रियांचा आपण सुरुवातीला अभ्यास केला. त्यातून साकार होणाऱ्या प्रतिमेचा आपण विचार केला. प्रतिमा आणि प्रतिमा सृष्टीतील साकार होणाऱ्या कल्पनेचा आता आपण विचार करणार आहोत. कल्पना याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात. कल्पनेत मागे घेतलेल्या अनुभवाच्या आधारे एक नवे चित्र तयार केले जाते. मासा ही एक दृक प्रतिमा, मानवी शरीर ही दुसरी एक दृक प्रतिमा, माशाचा वास ही एक गंध प्रतिमा. या प्रतिमातून जेव्हा मत्स्यगंधा साकार होते तेव्हा ती एक वेगळी कल्पना बनते. जसं की देव, राक्षस, अप्सरा, स्वर्ग, नरक, कल्पवृक्ष या साऱ्या कल्पना अशाच प्रतिमेच्या जुळणीतून साकार झाल्या आहेत. प्रतिमेचा खेळ म्हणजे कल्पना असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरणार नाही. कल्पनांचे प्रकार. तर कल्पनेचे प्रमुख किंवा मुख्य दोन प्रकार पडतात. नंबर 1 आहे पुनरुत्पादित कल्पना आणि दुसरी आहे रचनात्मक कल्पना. मग रचनात्मक कल्पनेचे पुन्हा दोन प्रकार पडतात, सर्जनात्मक कल्पना आणि अनुकरणात्मक कल्पना. पुढे जाऊन सर्जनात्मक कल्पनेचे पुन्हा 3 प्रकार पडतात, व्यावहारिक कल्पना, स्वैर कल्पना
आणि सौंदर्यनिष्ठ कल्पना. आता आपण प्रत्येक कल्पनेचा सविस्तर अभ्यास करूया. सुरुवातीला आहे पुनरुत्पादित कल्पना. कल्पना म्हणजे पूर्व अनुभवाचे स्मरण होय. कल्पनेत स्मरण ही एक मानसिक प्रक्रिया अंतर्भूत असते. हे आपणास विसरून चालणार नाही. पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या पूर्वीच्या घटना प्रतिमेच्या स्वरूपात मनाच्या पडद्यावर तयार होतात, तेव्हा त्या पुनरुत्पादित कल्पना असतात. त्या कल्पनात नवीन असं काहीच नसतं. मागील प्रतिमांची ती केवळ जुळणी असते. अशा पद्धतीच्या जुळणीला पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. पुनरुत्पादित कल्पना नेमक्या असतात. मग त्या नेमक्या कशा असतात याची काही उदाहरणं पाहूया. शाळेतील पहिला दिवस आपल्याला आठवतो. आपण शाळेत कसे गेलो, कसे रडलो, वडील आपल्याला कसे रागावले, शिक्षिकेने आपल्याला कसे समजावले, आपणास कसा खाऊ दिला, सारे कसे जसेच्या तसे आठवते. प्रसंग मनपटलावर उभा राहतो. ती असते पुनरुत्पादित कल्पना. त्याचबरोबर चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच वर्षाने चित्रपटातील एखादा प्रसंग आपल्याला जसेच्या तसा आठवतो. त्याचबरोबर एखादा आपण पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाच्या तसा साकार होतो. तेव्हा त्याला मानसशास्त्राच्या भाषेत पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. म्हणजे या कल्पनेमध्ये जसं घडलं आहे तसंच त्याच पद्धतीनं आठवतं किंवा त्याच पद्धतीचं इमॅजिन केलं जातं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरचढपणा नसतो. तर अशा पद्धतीची कल्पना म्हणजे पुनरुत्पादित कल्पना. पुढे आहे रचनात्मक कल्पना. रचनात्मक कल्पनेत प्रतिमांची जुळवाजुळव असते. प्रतिमांच्या जुळवाजुळवीतून नवीन चित्र साकार होते. हे चित्र कल्पनेने रेखाटले जाते. एखादा समारंभ कसा करायचा, कोठे करायचा, कोणाच्या हस्ते करायचा, समारंभाची व्यवस्था कशी ठेवायची, समारंभ सुरू करताना स्वागत गीतापासून ते समारंभाची सांगता पसायदानाने करेपर्यंत जुळवाजुळव जेव्हा आपण करतो तेव्हा मनावर एक नवे चित्र साकार होते. आणि हीच असते रचनात्मक कल्पना. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष कुठलीही घटना किंवा गोष्ट घडलेली नाहीये. फक्त काय आहे, कल्पनेत प्रतिमांची जुळवाजुळव आहे. म्हणजे एक प्रकारे आराखडा आखणे अशा पद्धतीची ही रचनात्मक कल्पना आहे. रचनात्मक कल्पनेचे पुन्हा दोन उपप्रकार होतात. ते म्हणजे सृजनात्मक आणि अनुकरणात्मक कल्पना. तर मग सुरुवातीला आपण सृजनात्मक कल्पना पाहूया. सृजनशीलतेवर अवलंबून असलेली कल्पना ती म्हणजे सृजनात्मक कल्पना. कवी, नाटककार, कादंबरीकार, शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार यांच्या कलाकृतीतील निर्मितीतून नवनवीन कल्पना साकार होतात. या नवनवीन कल्पना इतरांना सुचलेल्या नसतात. त्यात नाविन्य असते, नवलाई असते. ती एक स्वतंत्र निर्मिती असते. शास्त्रज्ञाने लावलेला शोध, तत्ववेत्यांनी सांगितलेली तत्वे, अभियंत्यांनी तयार केलेले इमारतीचे आराखडे, चित्रकारांचे चित्र, मूर्तिकारांच्या कलात्मक व नाविन्यपूर्ण मूर्ती या सर्व गोष्टींचा अंतर्भाव सृजनात्मक कल्पनात होतो. सृजनात्मक कल्पनाचे व्यावहारिक कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना आणि स्वैर कल्पना असे तीन उपप्रकार पडतात. एखादी कल्पना कितीही कल्पनारम्य असली तरी तिचा व्यावहारिक पातळीवर उपयोग होणे आवश्यक असते. उदाहरणार्थ घराची रचना, रस्ते, पूल याचा व्यावहारिक पातळीवर उपयोग महत्वाचा आहे. गुरुत्वाकर्षण, गतिविषयक नियम व्यावहारिक कल्पना म्हणून विचारात घेतलेल्या असतात. सौंदर्यनिष्ठ कल्पना हा सृजनात्मक कल्पनाचा आणखी एक प्रकार आहे. कल्पना विलासाला सौंदर्यनिष्ठ कल्पनेत भरपूर वाव आहे. उपयुक्तता हा निकष येथे नसतो. चित्रकार, साहित्यिक कल्पना विश्वात मशगूल असतात.
त्यांच्या कृती रसिकांना मनस्वी आनंद देतात. स्वैरकल्पना या सौंदर्यनिष्ठ कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. स्वैरकल्पना अनिर्बंध असतात, त्यात कोणतेही नियम पाळलेले नसतात. या प्रकारच्या कल्पनेत ससा, वाघ, सिंह यांच्याशी मोगली बोलतो अशा पद्धतीचे वक्तव्य असते किंवा अशा पद्धतीचे भासवले जाते. घोडा आकाशात उंच उडतो. मासा होडी शिंगाला बांधून हिमालयाच्या शिखरावर नेऊन ठेवतो. माणसाला पक्षासारखे पंख असतात. ही सर्व उदाहरणं स्वैर कल्पनेची आहेत. त्यानंतर आहे अनुकरणात्मक कल्पना. रचनात्मक कल्पनेचा हा एक उपप्रकार आहे. एखादी कथा किंवा कादंबरी वाचित असताना त्यातील प्रसंग आपल्या मनपटलावर उमटतात. वास्तविक ही मूळ कल्पना दुसऱ्या कोणाची तरी असते, पण आपण ती अनुभवित असतो. अशा कल्पनांना अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात. कल्पनेचे शैक्षणिक महत्त्व. कल्पनेमुळे शिक्षणामध्ये काय फायदा होतो तर पहा, चित्र काढणे, चित्र रंगवणे, मातीच्या वस्तू बनविणे, दिवाळीच्या वेळी कार्डबोर्डचे तसेच मातीचे किल्ले तयार करणे, ते सजवणे, विविध पोशाख करणे, अशा प्रकारे हे सर्व करण्यासाठी कल्पना खूप महत्त्वपूर्ण ठरते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मानसिक प्रक्रियेमध्ये प्रतिमा आणि कल्पनेचा आज आपण अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या मानसिक प्रक्रियेसह.